प्रेज द लॉर्ड. धार्मिकांनाही सुवार्तेची गरज आहे. कारण बऱ्याच धार्मिक लोकांना वाटतं की आपण धर्माचरण, धार्मिक विधी हे करत असल्यामुळे देव आपली क्षमा करेल, तो आपल्याला आत घेईल. परंतु हा गैरसमज आहे. आणि आज असंख्य लोक ह्या गैरसमजामध्ये, या फसवणुकीमध्ये आहेत की आपण इतरांप्रमाणे नाही, आपण त्यांच्यासारखं वागत नाही, करत नाही. आपण नियमितपणे चर्चला जातो, शास्त्र वाचन करतो, प्रार्थना करतो, दशांश देतो, धर्मकर्म करतो. परंतु अशा लोकांना सुवार्तेची गरज आहे का? अशा लोकांना तारणाची गरज आहे का? त्यांना वाटत नाही. आणि हेच पाऊल सांगत आहे. आणि हेच आज आपण त्याच्या वचनातून पाहू. रोमकरासपत्राचा 2रा अध्याय. आणि रोमकरासपत्र हे सुवार्तेविषयीचं आहे की सुवार्ता काय, सुवार्तेचे लाभ काय, कोणासाठी, आणि सुवार्ता काय करते जर तिच्यावर विश्वास ठेवला तर. हे सर्व ह्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि मागच्या संदेशात आपण पाहिलं की देव न्याय कशा प्रकारे करील, की ज्यांच्याजवळ नियमशास्त्र आहे त्यांचा, आणि जे विधर्मी, ज्यांना देवाने नियमशास्त्र दिला नाही त्यांचा आहे. ज्यांना माहीतच नाही सुवार्ता किंवा देव किंवा शास्त्र, त्यांचा न्याय देव कसा करील, आणि ज्यांना माहीत आहे त्यांचा कसा करील, हे आपण मागच्या आठवड्यात पाहिलेलं आहे. तर आजच्या संदेशाचा शीर्षक आहे धार्मिकांना सुवार्तेची गरज आहे. द रिलिजियस पीपल नीड द गॉस्पल. आणि शास्त्रभाग आहे रोमकरासपत्र 2:17-29, रोमन्स 2:17-29. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास, जर्नी इन टू लाईफ. आता 2ऱ्या अध्यायामध्ये पहिल्या 16 वचनामध्ये पाऊलाने सांगितलं आहे की विधर्म्यांना, विदेशांना, गैरयहुदी जे आहेत त्यांनाही सुवार्तेची गरज आहे, त्यांना तारणाची गरज आहे. आणि आता 17व्या अध्यायापासून पुढे 29व्या वचनापर्यंत, 17 ते 29 या वचनामध्ये तो हे सांगणार आहे की यहुदी लोक, जे देवाचे निवडलेले लोक, ज्यांना देवाने नियमशास्त्र दिलं, ज्यांच्याकडे संदेश ते पाठवले, त्यांना देखील तारणाची गरज आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की ज्यांना वाटतं आपण ख्रिस्ती आहोत, पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत, आपण विधर्मी नाहीत, आपण चर्चला जातो, हे करतो, ते करतो, त्यांना देखील तारणाची गरज आहे. आता बघा 13 ते 15 या वचनामध्ये पाऊल सांगतो की ज्यांना देवाचं लेखी प्रकटीकरण किंवा देवाचं लेखी वचन किंवा नियमशास्त्र दिलेलं नव्हतं, विदेशी, विधर्मी देश, त्यांचा देव न्याय कसा करेल. आपण पाहू वचन 13 ते 15. नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही. ज्यांच्याजवळ नियमशास्त्र आहे, ऐकणारे, आणि कोणाजवळ होतं? यहुद्यांजवळ, इस्रायल लोकांजवळ. तर तो म्हणतो ते देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरतील. आणि आपल्याला माहीत आहे की कोणीही आचरण करू शकत नाही. ते करण्याचा प्रयत्न करत होते, आजही लोक करत आहेत, पण ते करू शकत नाहीत. म्हणून वेगवेगळे अर्पणं त्यांना आणायला सांगितले होते की जे त्यांचं पाप झाकतील आणि देव त्यांच्याशी संबंध ठेवू शकेल आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकेल. ते सर्व नियमशास्त्र 10 आज्ञा पाळू शकत नाही, म्हणून ऑफरिंग्स दिलेले होते, म्हणून हे विधी दिलेले होते. वचन 14. ज्यांना नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हा नियमशास्त्रात आहे ते स्वभावता करतात, स्वभावाने, की काय राईट, काय रॉंग, काय बरोबर, काय चुकीचं, हे जे योग्य ते स्वभावता करतात. तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते आपण स्वतः नियमशास्त्रात आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेले दाखवतात. त्यांचे मनही त्यांना साक्ष देते. आणि त्यांचे एकमेकाविषयीचे विचार करणारे किंवा दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात. म्हणजे काय? म्हणजे हे की ज्यांना नियमशास्त्र नाही त्यांना देवाने अंतःकरण मन दिलेलं आहे, कॉन्शियस. आणि ते अंतःकरण, ते मन आपल्याला सांगतं की काय राईट आणि काय रॉंग.
प्रेज द लॉर्ड. तुम्हाला शास्त्र स्टडी करायची गरज, तुमच्याजवळ शास्त्र आहे म्हणून बरं वाईट कळत नाही असं नाही. प्रत्येकाला बरं वाईट करण्याचं ज्ञान आहे. काय योग्य आणि काय नाही, देवाला काय आवडतं, पाप काय, पुण्य काय, चुकीचं काय, बरोबर काय, हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जे माहीत आहे त्यानुसार देव अशा विदेशांचा, विधर्म्यांचा न्याय करेल ज्यांना नियमशास्त्र किंवा देवाचं वचन नाही. आणि ज्यांना देवाचं वचन दिलं होतं अशा यहुदी लोकांना या वचनाप्रमाणे न्याय करेल. किती जणांना समजतं मी काय बोलतो. तर आणि मग वचन 26 आणि 27 हाच विषय कंटिन्यू करून पाऊल काय म्हणतो, तर मग बेसुंती मनुष्याने किंवा विदेशी मनुष्याने नियमशास्त्र नियम पाळले तर त्यांची सुनता अशी मोजण्यात येईल की नाही. हो, बेसुंती आहे, गैर यहुदी आहे, पण तरी तो देवाचा भय धरून योग्य ते करतोय, तर तो यहुद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याला शास्त्र नाही, बायबल माहीत नाही, त्याच्यापेक्षा तो धार्मिक आहे असं त्याला म्हणायचं आहे. वचन 27 शास्त्रलेख व सुनताई तुझ्या बाजूला असताना जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्यात तुझा न्याय, म्हणजे यहुद्याला तो म्हणतो, जो जातीने बेसुंती वर्गातला असून नियमशास्त्र पाळतो तो करणार काय नाही. म्हणजे देव यथायोग्य न्याय करणार आहे. बरं वाईटाचं ज्ञान प्रत्येकाला समजण्यासाठी देवाने मन अंतःकरण दिलेलं आहे. ते अंतःकरण माणसाला सांगतं की काय बरोबर आणि काय चुकीचं. आणि ज्यांना देवाचं वचन नाही त्यांचा अंतःकरणाप्रमाणे देव न्याय करेल, ज्यांना देवाचं वचन आहे त्यांचा वचनाप्रमाणे न्याय करेल. आता 17 वचनापासून हे झालं रिकॅप, बॅकग्राऊंड आतापर्यंत जे आपण पाहिलं त्याचं. आता वचन 17 आणि आता तो यहुदी लोकांना उद्देशून लिहितोय, जे देवाचे निवडलेले इस्रायली. तो म्हणतो, तुला यहुदी हे नाव आहे, तू नियमशास्त्राचा आश्रय धरतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस. तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्राच्या श्रवणाने शिक्षण मिळाल्यामुळे जे श्रेष्ठ ते पसंत करीतोस. यहुदी किंवा इस्रायल होण्यामध्ये काय फायदे आहेत, काय सौभाग्य आहे, प्रिव्हिलेजेस, हे तो त्यांना सांगत आहे. कारण यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना असं वाटत होतं की आपण देवाचे निवडलेले अब्रामाची संतान असल्यामुळे देव आपल्याला टाकणार नाही, आपला न्याय करणार नाही, कारण आपण देवाचे आहोत. आपण जातीने, धर्माने, पिढ्यानपिढ्यापासून अब्रामाची संतान आहोत. आणि असंच अनेक ख्रिस्ती लोकांना वाटतं की आपण ख्रिश्चन आहोत म्हणून देव खरंच आपल्याला नरकात टाकणार नाही आहे. पण हा मोठा गैरसमज आहे. कसा ते आपण पाहणार आहोत. तो म्हणतो, तुला यहुदी हे नाव आहे. पहिली गोष्ट, यहुदी, जुडा, ह्याचा अर्थ परमेश्वराची स्तुती हो, द लॉर्ड बी प्रेज्ड. तुला यहुदी हे नाव आहे म्हणजे तुझं नाव हे श्रेष्ठ आहे. तो यहुद्याला म्हणतो. नंतर तो म्हणतो की तू नियमशास्त्राचा आश्रय करतोस. नियमशास्त्र हे दुसऱ्या कोणत्याच देशाच्या लोकांना नाही तर यहुदी लोकांना देवाने दिला, म्हणून त्यांना त्याचा अभिमान आहे की जगाच्या निर्माणकर्त्या देवाने आमच्याशी बोललं ना, आम्हाला त्याचं वचन प्रकट केलं, आमच्याजवळ देवाचं वचन आहे, त्याचा अभिमान आहे. व देवाविषयी अभिमान बाळगतोस की देव आमचा देव आहे. अनेक वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये राहत असताना त्यावेळेची सुरुवात होती सुवार्ता कार्याची. आणि मग कामावरून आल्यानंतर सुट्टीच्या दिवशी माझा एक मित्र होता रिचर्ड आणि तो आणि मी, आणि तो वचनामध्ये अधिक होता, मी नवीनच होतो. आणि कामावरून तो, आम्ही आल्यानंतर आम्ही सुवार्ता कार्य इव्हँजलिझमला जायचो. आणि मुंबईमध्ये राहायचं काही ओळखीचे, काही शॉपिंगमध्ये काही ओळखीचे दुकानवाले वगैरे, आणि तिथे काही यहुदी इस्रायल लोक होते. आणि तो सांगत मी त्याच्याबरोबर असायचो सांगू ना. आणि यहुदी इस्रायली तिथं होते की त्यांचं पण एक बिझनेस दुकान होतं. आणि त्यांना सांगत असताना अचानक ते म्हटले कि हम परमेश्वर के लोग है, इस्रायली आहे, तुम इंडियन आहे, तुम्ही आम्हाला आमच्या देवाबद्दल सांगू नका म्हणे.
देव इस्रायलचा देव परमेश्वर आहे म्हणे, भारताचा देव परमेश्वर आहे, तुम हमको मत बोलो जाओ. आणि तरी पण आम्ही जायचो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, आणि वचनातून त्यांना सांगायचं तरी तुम्ही यहुदी आहात, इस्रायली आहात, पण येशू ख्रिस्त हा तुमचा मसीहा आहे. आणि त्यांना ते राग यायचा. ते म्हणायचं आम्ही यहुदी, बायबल हमारे लिए, आमच्या यहुदी लोकांनी लिहिलं येशू ख्रिस्त आमचा यहुद्यातून इस्रायलातून आला, तुम्ही आम्हाला सांगता. तर हा अभिमान कशामुळे? जातीमुळे, धर्मामुळे, यहुदी असल्यामुळे, की आम्हाला सर्व माहीत आहे, आम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे, शास्त्र आमचं आहे, देव आमचा देव आहे, इस्रायलचा देव आहे. समजतं ना मी काय बोलतो ते? तसं अनेकांना वाटतं, ख्रिश्चन लोकांना आपण शास्त्रातून सांगायला गेलं की आम्हाला सांगू नका, त्यांना सांगा, आम्हाला सर्व माहीत आहे. है ना? आम्हाला सर्व माहीत आहे. कसं माहीत आहे? देवालाच माहीत. कधी शास्त्र वाचत नाही, कधी बायबल स्टडी करत नाही, कधी मनन करीत विचार, तरी पण असं वाटतं की आपल्याला सर्व माहीत आहे, कोणी सांगू नये. तर हा गैरसमज, हा खोटा अभिमान तो त्यांना होता. आणि तो म्हणतो की देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते, कारण त्याची इच्छा त्याच्या वचनामध्ये आहे. तो म्हणतो इच्छा कळते आणि नियमशास्त्राच्या श्रवणाने शिक्षण मिळाल्यामुळे जे श्रेष्ठ पसंत करतोस, जे उत्तम ते त्या वचनात दिलेलं आहे हे तुला माहीत आहे. नियमशास्त्रात मला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप मिळाले आहे, म्हणून मी आंधळ्यांचा वाटाडी, जे अंधारात आहे त्यांचा प्रकाश. म्हणजे देवाने इस्रायलाला नियमशास्त्र, इतर जे विदेशी राष्ट्र आहेत, देश आहेत, लोक आहेत, त्यांना जगाचा निर्माण करता देव कोण, त्याची इच्छा काय आहे, त्याने काय केलेलं आहे हे सांगण्यासाठी, प्रगट करण्यासाठी देवाने इस्रायल लोक निवडले होते, की त्यांच्याद्वारे इतर देशाच्या लोकांना कळावं की देव कोण आहे, आकाश पृथ्वीचा निर्माण करता कोण आहे, कसा आहे. तर तो म्हणतो की आंधळ्यांना वाटाडा दाखवणारा, वाटाड्या किंवा गाईड म्हणून तुला ठेवलेले आहे. म्हणजे काय? म्हणजे जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही आंधळ्यांना वाट दाखवणारे आहात, है ना? दुसऱ्यांना साक्ष होण्यासाठी ठेवलेला आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्हाला देवाचं वचन माहीत आहे का? इस्रायल दुसऱ्यांना साक्ष झालेच नाहीत, पण हा उद्देश होता. पाऊल सांगतो या उद्देशाने देवाने इस्रायल लोकांनी निवडलं की इतर राष्ट्रांना साक्ष म्हणून व्हावं, इतर राष्ट्रांना कळावं की देव कोण आहे, कसा आहे, काय करणार आहे. म्हणून तो म्हणतो तुम्हाला निवडलेला आहे. बघा, तर आणि मग वचन 26 आणि 27 जर आपण वाचले, 26व्या वचनात तो म्हणतो, तर मग बेसुंती मनुष्याने नियमशास्त्राचे नियम पाळले तर त्याची बेसुंता सुंताशी मोजण्यात येईल की नाही? नक्कीच मोजण्यात येईल. जरी त्यांनी सुंता केली नाही, जरी त्याच्याजवळ नियमशास्त्र नाही, पण त्याला बरं वाईट कळतं आणि त्याला देवाचं भय आहे, तो योग्य ते करतो, म्हणून तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे पाऊल इस्रायलाला, यहुदी लोकांना सांगत आहे. हे पाऊल नामधारी ख्रिस्ती लोकांना, की ज्यांना वाटतं की आपण त्या जातीत जर जन्मलो म्हणून आपल्याला सर्व काही माहीत आहे, आपल्याला देव कधीच टाकणार नाही, आपण कसंही वागलो, काही जरी केलं तरी देव आतच घेईल. ही जी स्वतःची फसवणूक आहे, गैरसमज आहे, खोटा अभिमान आहे. तो म्हणतो वचन 27, शास्त्रलेख व सुनता तुझ्या बाजूला असताना जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणार आहेस, त्या तुझा न्याय जो जातीने बेसुंती वर्गातला असून नियमशास्त्र पाळतो तो करणार नाही काय? तो करील. की आमच्याजवळ देवाचं वचन आहे, आम्हाला देव माहीत नाही, तरी जेवढं माहीत आहे तेवढं आम्ही करतो, पण तुम्हाला माहीत असतो, तुमच्याजवळ देवाचं वचन असून सुद्धा तुम्ही करीत नाही, म्हणून तो म्हणतो तो तुमचा न्याय करेल. प्रेज द लॉर्ड. ज्याला शास्त्र माहीत नाही, तो जर ज्याला शास्त्र माहीत आहे, ख्रिश्चन आहे, त्याच्यापेक्षा जर देवाचं भय बाळगून चालतो तर तो तुमचा न्याय करेल, तो म्हणतोय. मग वचन माहीत असून फायदा काय? बायबल घरी ठेवून असून फायदा काय? ख्रिस्ती धर्मात जन्म घेऊन फायदा काय? यहुदी धर्मात जन्म घेऊन फायदा काय? हा त्या यहुदी लोकांना सांगतो की यहुदी असून एवढे फायदे आहेत, पण तुम्ही त्याचा फायदाच घेतलेला नाही आहे. तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही साक्ष पण झाले नाही, देत नाही. तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही पण ते वचनं पाळत नाही. पण ज्यांना माहीत नाही त्यांना जेवढं माहीत आहे बरं वाईट ते पाळतात आणि ते तुमच्या पुढं आहेत.
म्हणजे काय? म्हणजे यहूद्यांना पण तारणाची गरज आहे. म्हणजे देवाच्या निवडलेल्या धार्मिक समजणाऱ्या लोकांनाही तारणाची, पापाच्या क्षमेची गरज आहे. त्यांनी त्या खोट्या भ्रमात राहू नये. बघा, म्हणजे पौल म्हणतो की बाह्य रीतीने जे काही तुम्ही रीतिरिवाज करता, शाबात पाळता, ऑफरिंग आणता, अर्पणं आणता, मोशाच्या नियमशास्त्राप्रमाणे करता, पण अंतःकरणाने देवापासून दूर आहे तर फायदा काय? म्हणजे बाह्य रूप, बाहेरील धार्मिकता आहे ना, ही उपयोगाची नाही आहे. पौलाला हे म्हणायचं की परमेश्वर अंतःकरण पारखतो. बाहेरून आपण काय देवदेव करतो, काय धर्माचरण करतो है ना, हे बाहेरील गोष्टी आपण लोकांना दाखवण्यासाठी, इम्प्रेशन मारण्यासाठी, किंवा मी किती देवामध्ये, तो म्हणतो देवाला माहीत आहे, देव अंतःकरण पाहतो. म्हणून बाहेर काय करतो, किती करतो हा विषय नाही आहे देवासमोर. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो म्हणतो, तो सांगतो की यहुदी कशा रीतीने श्रेष्ठ आहे. 5 रीतीने तो सांगतो की ते श्रेष्ठ आहे है ना. पहिली गोष्ट काय, 17 वचनात यहुदी हे नाव त्यांना दिलेलं आहे. ते देवाचे, तो नियमशास्त्र त्यांना दिलेले आहे. देव हा त्यांचा देव किंवा देवाने त्यांना निवडलेला आहे. नंतर देवाची इच्छा त्यांना कळते. आणि मग त्यांना वचन 19मध्ये की दुसऱ्यांचा, आंधळ्यांचा वाटाडा किंवा दुसऱ्यांना साक्ष म्हणून देवाने ठेवलेला आहे. हे एवढे फायदे यहुदी होण्याचे आहेत. आणि असं असून सुद्धा तुम्ही फक्त वरवर आचरण करता, तो म्हणतो, अंतःकरणाने नाही. आणि यांना त्याचा अभिमान आहे. बघा, वचन 20, अल्पबुद्धी लोकांचा शिक्षक, बालकांचा गुरु आहे अशी तुझी खात्री आहे. आणि मग तो म्हणतो की असा जो तू दुसऱ्यांना शिकवतोस तो तूच स्वतःला शिकवित नाहीस काय? प्रश्न विचारतो. जो तू चोरी करू नये अशी घोषणा करतो तो तूच चोरी करतोस काय? कोणत्या अर्थाने इस्रायल लोक चोरी करत होते माहिती का? मलाकी 3मध्ये सांगितलं की तुम्ही मला थकविली आहे 10% पौल म्हणतो की पौल पण इस्रायल, तो म्हणतो की आपण समजतो आपण यहुदी इस्रायल आहोत, पण आपण कुशाल देवाची चोरी करतोय आणि आपण दुसऱ्याला सांगतो चोरी करू नको. तो म्हणतो दुसऱ्याला सांगतो पण तू पण तेच करतोस काय? जो तू व्यभिचार करू नये असे सांगतो तो तूच व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतो तो तूच देवळे लुटतोस काय? म्हणजे पौलाला म्हणायचं आहे की तुला माहीत असून पण ह्या गोष्टी तो करतोच. इस्रायल लोकांना माहीत असून सुद्धा ते जाणून बुजून देवाच्या आज्ञा मोडत आहेत. ते आज्ञापालन करत नाही आहेत. आणि तरी वचन 23मध्ये तो म्हणतो की जो तू नियमशास्त्राचा अभिमान बाळगतोस, अभिमान आहे की हे शास्त्र आमचं आहे, हे संदेश ते आमचे आहे, मोशे आमचा संदेश आहे, देव आमचा देव आहे, अभिमानाने सांगतात. जसं तो माणूस आम्हाला सांगायचा, हमारा परमेश्वर है तुम्हारा नहीं, तुम लोग बाद में. पण फक्त अभिमान. आणि त्या वचनातलं काहीच माहीत नाही, त्या देवाची ओळख नाही, काही नाही, फक्त अभिमान. तो म्हणतो की अभिमान बाळगतोस पण नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय? अभिमान आहे की आमच्याजवळ शास्त्र आहे, आम्ही ख्रिश्चन आहे, पण पाळायचं नाही, आज्ञापालन करायचं नाही, अशातला प्रकार. तुमच्यामुळे विदेशी लोकात देवाच्या नावाची निंदा होत आहे असा शास्त्रलेख आहे. की विदेशी लोक, देवाला न ओळखणारे लोक म्हणतात की हे देवाचे लोक. आणि देवाचे लोक असे असतात का? असे व्यसनाधीन असतात का? असे पापात कर्जात बुडालेले असं फॅमिली लाईफ असतं का? असे त्यांचे भांडणं, कोर्ट कचेऱ्या असतात का? नाही. अशा रीतीने देवाचे लोक विदेशी लोकांपुढं आपली साक्ष गमावतात, गमावलेली आहे हे पौल सांगतोय. म्हणून तो म्हणतो की हे धर्माचरण, कर्म, शाबात, जसं दर रविवारी चर्च किंवा ह्या गोष्टी करणं, तो म्हणतो हे करणं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही तुमचं अंतःकरण तपासून पहा की खरंच मनापासून तुम्ही देवाकडे वळलेले आहात का?
जातीचा अभिमान बाळगूला ठेवा, धर्माचा बाजूला ठेवा, पण तुम्ही देवाशी कसे आहात तो म्हणतो की तुम्ही जरी यहुदी असून तुमच्याजवळ नियमशास्त्र असून तुम्ही आज्ञापालन करत नाही आहे. फक्त अभिमान आहे, फक्त त्याच्यातच खुश आहे की मी यहुदी आहे, मी इस्रायल आहे. त्याच्यातच खुश आहे की आम्ही ख्रिश्चन आहे, आमच्याजवळ बायबल, आम्ही अशा बायबल बिलिव्हिंग चर्चला जातो, शास्त्र शिकवणारे चर्च, आम्ही अशा मेसेजेस ऐकतो, आम्ही बायबल, पण आज्ञापालन काही नाही. तसं आणि मग पुढे तो म्हणतो वचन 28 आणि 29, कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. बाहेरून म्हणजे काय? जातीने धर्माने यहुदी घराण्यात जन्मलेला तो खरा यहुदी नव्हे, आणि देहाची जो बाहेरून होते ती सुनता नव्हे. सुनता ही चिन्ह अब्रामाला देवाने दिलं होतं जेव्हा अब्रामाशी करार केला. करार नेहमी चिन्ह देऊन केले जात होते, पण हे चिन्ह देण्याच्या अगोदर देवाने अब्रामाला नीतिमान विश्वासाने ठरवलेलं होतं. सुनता केल्याने अब्राम नीतिमान ठरला नाही. ऐकून घ्या, अब्राम नीतिमान ठरलेला अगोदरच होता विश्वासाने, पण देवाशी करारबद्ध आहे. देवाने करार केल्याचे चिन्ह ते होतं. तो म्हणतो की तुम्ही जरी जातीने धर्माने यहुदी आहात, सुनता झालेले आहात, पण फायदा काय? तुमच्या अंतःकरणाची सुनता तुम्ही अंतःकरणापासून देवाची जोडलेलेच नाही आहे. तुम्हाला एवढं सौभाग्य आहे, पण तरी तुम्ही त्याचा फायदा घेत नाही आहे. तुम्ही देवाशी कनेक्टेड नाही आहे. देवाचा अपमान करता, आदर करत नाही आहे. म्हणून तो म्हणतो की जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. वचन 29, जो अंतरी जो यहुदी तो यहुदी होय, आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुनता होय. शास्त्रलेखाप्रमाणे व्हायची ते नाही. अशाची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर देवाशी व्हायची. म्हणजे बाहेरून जे करतो ते महत्त्वाचं नाही. तो म्हणतो अंतःकरण परमेश्वर पाहतो. अंतःकरण महत्त्वाचं आहे. दशांश रेगेवरला ते देतो, पण अंतःकरण जर देवापासून दूर आहे, एखाद्या व्यसनात पापात जगतोय, तर ते देऊन फायदा नाही. तडजोड करणारा जीवन जगतोय, भ्रष्ट जीवन जगतोय, तरी रेग्युलर चर्चला येतोय, तरी सर्व ॲक्टिव्हिटीज करतोय, असं दाखवतो की मी पण आहे. तो म्हणतो की परमेश्वर बाहेर गोष्टी आपण काय करतो हे पाहत नाही, अंतःकरण पाहतो. म्हणून हे इस्रायल लोक कसे फसले होते की त्यांना जातीचा अभिमान होता. त्यांना वाटत आपण देवाचे लोक आहोत, आपल्याजवळ त्याचे नियमशास्त्र आहे, म्हणून देव आपला न्याय करणार नाही, आपल्याला शिक्षा देणार नाही. आणि असंच अनेक धार्मिक लोकांना वाटतं. म्हणून धर्म तसं चांगला आहे आणि वाईट आहे. कोणत्याही धर्मामध्ये एखादा धार्मिक पुरुषाचा धर्म चांगला पण असतो, पण काही वेळेस धर्मामुळे दंगली होतात, मतभेद होतात, द्वेष मत्सर होतात, त्यावेळेस धर्म वाईट असतो. म्हणून धर्म चांगलाही नाही वाईटही नाही आहे. देवाशी नातं हे महत्त्वाचं आहे. काय करतो किती करतो हे महत्त्वाचं नाही. देव त्याला महत्त्व देत नाही. अंतःकरण कसं आहे, जर देवाला भिवून वागणारा, देवाला समर्पित आहे, तर रोमकरास पत्र, आणि तो म्हणतो की जो बाहेरून यहुदी तो यहुदी नाही आहे, जो अंतःकरणापासून यहुदी तो खरा यहुदी आहे. Praise the Lord. आणि हेच रोमकरास पत्र 9, 6 आणि 7 मध्ये तो सांगतो. रोमन्स 9 verses 6 and 7. तो म्हणतो की देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायलाची संतती सर्व इस्रायल नाहीत. बघा, सर्व इस्रायल नाहीत, आणि जे अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुलेबाळे आहेत असे नाही. शास्त्र स्पष्ट सांगतं, जरी ते इस्रायली आहेत, यहुदी आहेत, जातीने धर्माने, तरी ते सर्व देवाचे नाहीत. ऐकून घ्या. तर इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील. म्हणजे देहद्वारे झालेली मुलं बाळं देवाचे मुले आहेत असे नाही. देहाने
फॅमिलीने ज्या घराण्यात जन्म घेतला, धर्मात जन्म घेतला म्हणून आपोआप देवाचं होत नाही, त्याला हे म्हणायचं आहे. तर आत्म्याने जे देवाचे जोडलेले आहेत ते. प्रेज द लॉर्ड. देवाला जर ओळखत नाही, देवाचं जर भय नाही, समर्पण नाही, नुसतं रूढी परंपरा म्हणून चर्चला येतोय जातोय, देतोय जातोय, ऑफरिंग देतोय जातोय, हजेरी लावतोय, तो म्हणतो हे धर्माचरण उपयोगीचे नाही आहे. तो म्हणतो की सगळेच इस्रायली ते सगळेच देवाचे आहेत असे नाही आहे, म्हणजे सगळेच ख्रिश्चन आहेत, सगळेच ख्रिस्ताचे आहेत असं नाही आहे, असा त्याचा अर्थ आजच्यासाठी. मग तर वचन 8 9 अध्याय. तर वचनाची मुले बाळे संतानाशी मोजण्यात येतात. वचनाची मुले बाळे जे वचन स्वीकारतात, जे वचनाला मान्य होतात, जे वचनाला मान देतात, जे वचनाप्रमाणे चालतात, तो म्हणतो ते देवाची मुले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि हेच तत्व गलतीकरास पत्र 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. गलेशियन्स 6:15 and 16. गलतीकरास पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 15 आणि 16 पाऊल हेच सांगत आहे. तो म्हणतो की सुनताही काही नाही व बेसुनताही काही नाही, तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. नवी उत्पत्ती. आणि ती कशी होते? जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवू की मी माझं तारण, मी माझ्या धर्मकर्माने स्वतःचं तारण करू शकत नाही, धर्म तारण करू शकत नाही, तर ख्रिस्त हा तारणारा आहे, त्याची मला गरज आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू. तो म्हणतो नवी उत्पत्ती. आणि म्हणून तो म्हणतो ह्या वचनामध्ये सुनताही काही नाही, बेसुनता काही नाही, तर नवी उत्पत्ती ही काय ती योग्यता आहे. नवी उत्पत्ती होणं महत्त्वाचं आहे. कोणत्या धर्मात आहे, यहुदीत आहे का विधर्म्यात आहे का, हा महत्त्वाचा भाग नाही आहे. तो म्हणतो अंतःकरणाने आपण देवाशी जोडलं का, ख्रिस्ताच्याद्वारे पापाची क्षमा झाली का, तारण झाले का, ते महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन 16. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. आता वचन 16 गलतीकरास पत्र 6 आणि 16 बघा. इथं तो 2 प्रकारच्या लोकांना उद्देशून बोलत आहे. ॲड्रेसिंग 2 काइंड्स ऑफ पीपल. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर, मग ते यहुदी असो विधर्मी असो. आणि दुसरे कोण? व देवाच्या इस्रायलावर. देवाचे जे इस्रायल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचं वचन ग्रहण करणं, येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणं. आपण पापी आहोत, धर्म आपल्या पापाची क्षमा करू शकत नाही, कर्म आपल्याला मुक्ती देऊ शकत नाही, तर मुक्त करणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा जो विश्वास ठेवतो, त्याची आत्मिक सुनता होती. तो म्हणतो ते वचनाचे खरे, ते खरे इस्रायल आहेत. प्रेज द लॉर्ड. जे धर्माने जातीने इस्रायल ते खरे देवाचे लोक नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने अंतःकरणाने. म्हणून धर्म धोकादायक असतो. धर्म माणसाला गाफील ठेवतो की आपण एवढं करतो, तेवढं देवाला देतो, म्हणजे देव प्रसन्न होईल, म्हणजे देव नक्कीच मला टाकणार नाही. पण ही फसवणूक आहे. म्हणून सुवार्ता ही धर्माची सुवार्ता नाही आहे, ही ख्रिस्ताची सुवार्ता आहे. सुवार्ता म्हणजे काही नियम पाळला नाही की हे करा ते करू नका. अनेकांना वाटतं की ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ताची सुवार्ता म्हणजे आता हे सोडायचं आणि ते करायचं. ते नाही आहे. ख्रिस्ताने काय केलं आपल्यासाठी, आपल्याऐवजी त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आहे. काय करायचं आणि काय नाही करायचं हे नाही आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते जर असेल की आणखी मला काही नियम पाळावे लागतील, आणखी काही सोडून, ते डोक्यातून काढून टाका. तसं जर वाटत असेल तर खरी सुवार्ता कळलेली नाही आहे. खरी सुवार्ता काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याच्याबद्दल नाही आहे, तर दैवाने काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आहे. की मी काही करून माझं तारण करू शकत नाही, स्वतःची क्षमा करू शकत नाही, तर मला तारणाची गरज आहे. येशू ख्रिस्त हा तारणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून देवाशी जोडलं जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि हा पॉईंट पाऊलाचा इथे आहे.
आता याच्यातून 3 महत्त्वाचे धडे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला हा की बिईंग रिलिजियस मेक्स अस प्राऊड. धार्मिकतेमुळे आपल्याला एक प्रकारचा गर्व येतो आणि आपण इतरांपेक्षा स्वतःला काहीतरी विशेष समजायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला तारणाची, पापाच्या क्षमेची गरज नाही. Being religious makes us proud and keeps us from acknowledging our need for Christ. धार्मिकता किंवा धर्मामुळे आपण इतरांपेक्षा स्वतःला विशेष समजायला लागतो आणि धार्मिक असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला तारणाची, पापाच्या क्षमेची गरज नाही आहे. जे पापी आहे त्यांना आहे. अशा रीतीने धर्म माणसाची फसवणूक करतो है ना. ते म्हणतात धार्मिक मुलगा पाहिजे. धार्मिक म्हणजे काय? नाही, कधी कधी तो दारू पितो, कधी कधी डान्स पार्ट्यांना जातो, कधी कधी हे करतो. मग धार्मिक म्हणजे काय? धार्मिक मुलगी पाहिजे. नाही, पण ते जाऊ द्या ब्रदर, जाऊ द्या म्हणजे काय? कोणत्या प्रकारची व्याख्या तुमच्या दृष्टीने धार्मिक म्हणजे काय आहे? की सगळं केल्यावर चालतं? देवाच्या दृष्टीने काय हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे. देव जाऊ द्या म्हणजे जे रॉंग आहे ते रॉंगच म्हणतो. प्रेज द लॉर्ड. ज्याला पाप आहे ते पापच म्हणतो है ना. म्हणून धार्मिकता आपल्याला देवापासून येण्यापासून कधी कधी आड होते आणि मग लोकांना वाटतं तुम्ही ते करता, आम्ही हे करतो. अरे पण धर्माने माणसाचं तारण, पापाची क्षमा होत नाही आहे. धर्माने आपण मुक्त होत नाही आहे. मग तो यहुदी धर्म असतो. हेच पाऊल इस्रायल लोकांना सांगतो की जरी तुम्ही जातीने यहुदी आहात, नियमशास्त्र दिलेले देवाच्या लोकांपासून, अब्रामाचे संतान आहात, तरी तुम्ही जोपर्यंत विश्वास ठेवत नाही येशू ख्रिस्तावर, तुम्हालाही तारणाची गरज आहे. हेच पाऊलाला इस्रायल लोकांना सांगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. धर्माचा अभिमान बाळगू नका. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट, आपण सर्वच धार्मिक नियम पाळू शकत नाही. कोणी पाळू शकता का? तरी आपण पोरांना सांगतो 10 आज्ञा पाळ. अरे पण तुम्ही पाळल्या का? तुम्ही बाप म्हणून, आई म्हणून पाळल्या का? स्वतःला विचारा. तू असं करू नको. पण तुम्ही ते करता का? हां, तू दारू पिऊ नको, तुम्ही पिता का? हे पाऊल इथं सांगतोय की जे तुला नियमशास्त्र माहिती, तो दुसऱ्याला सांगतोस हे करू नका, ते तूच करतोस काय? हेच 13 ते 15 वचनामध्ये आहे. म्हणजे धर्म आपल्याला वाटतं की आपण राईट आहे, दुसरा रॉंग आहे. आपल्याला आपले दोष नाही, दुसऱ्यांचे दोष दिसतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना यहुदी लोकांना, धार्मिक पुढाऱ्यांना वाटत होतो, शास्त्री परिषदेला, की आम्हाला त्याची गरज नाही. तो काय तरुण पोरगा आत्ता आमच्या पुढं हे झालेला, आणि तो काय सांगतो की देवाला माझा पिता म्हणून म्हणतो, आणि आम्ही काय वेडे? आमचं अख्खं आयुष्य चाललं आहे नियमशास्त्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये, आम्ही त्याच्यातले किडे, आणि तो आम्हाला सांगणार? असंच काही म्हाताऱ्या वयस्कर ख्रिस्ती लोकांना, पुढाऱ्यांना वाटतं की आम्हाला काय सांगणार, आम्हाला सर्व माहीत आहे. अरे माहीत असतं तर तुमचं लाईफ, तुमची खानदान, तुमचं कुटुंब, तुमचे मुलं बाळं असे नसते. वेगळं चित्र असतं, आशीर्वादित असते. तुमचं जीवन, तुमचे कुटुंब साक्ष देते की तुम्ही तसे नाही आहेत, तुम्ही फसलेले आहात, तुम्हाला तारणाची गरज आहे. म्हणून खोटा अभिमान बाळगायचा नाही आहे. म्हणून दुसरा पॉईंट काय, आपण सर्व धार्मिक नियम पाळू शकत नाही. आपण मोडतो, आणि मोडलं तर देवाची शिक्षा आहे. आणि तरी लोक पाळण्याचा प्रयत्न करतात. इकडं जा, तिकडं जा, हे कर, ते कर, उपास कर, तपास कर. पण आनंदाची बातमी, सुवार्ता काय आहे की काही पाळायचे, काही करायचे. आपल्या ऐवजी प्रभू येशूने सर्व देवाचे नियम पाळलेले आहेत आणि त्या वधस्तंभावर ते नियमशास्त्र खेळून कायमचं रद्द केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे. आपण नियमशास्त्राच्या काळात नाही, कृपेच्या काळात जगत आहोत. आपण स्वतः पाळायचे नाही, स्वतःवर लादायचे नाही, दुसऱ्याला सांगायचं नाही की हे नियम पाळन, ते नियम पाळ. कारण कृपेने, विश्वासाने आहे, नियम पाळून नाही. प्रेज द लॉर्ड. तिसरा पॉईंट शेवटचा की सॅल्वेशन इज बाय ग्रेस थ्रू फेथ अँड नॉट बाय कीपिंग लॉस. कारण कृपेने, विश्वासाने आहे, कोणत्या धर्माचे नियम पाळून नाही. तर असं पाऊल या ठिकाणी सांगत आहे. म्हणून
आज जर कोणाला वाटत असेल धर्माचा जातीचा अभिमान, तर लक्षात ठेवा की परमेश्वर अंतःकरण पारखतो. प्रत्येकाला तारणाची गरज आहे. पौल प्रूव्ह करतोय रोमकरासपत्रात. विदेशी लोक देवापासून दूर आहे, देवाऐवजी मूर्तीपूजा वगैरे करतात, देवाऐवजी निर्माण केलेल्या सृष्टीची भक्ती करतात, म्हणून त्यांना तारणाची गरज आहे. आणि आता ह्या अध्यायात तो सांगतो की यहुदी लोक जरी जातीने यहुदी आहेत, नियमशास्त्र देवाचे निवडले, पण ते पाळत नाहीत, म्हणून त्यांनाही तारणाची गरज आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.